स्वस्ति कुर्वन्तु नः स्वस्ति न इन्द्रो वृद्धधर्माः स्वस्ति नः पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परमं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि गणपति पूजनम स्वस्ति स्तूया हरि ओम सोमानकुस्वर्णं कृणुहि ब्रह्मणस्पदे कक्षीवन्तं च औषधः यायामि ध्यानं समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मागध्यादीनि प्रभो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् कुम्भोर्वास्वासकृतिसहित महागणाधिपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः अस्तु श्रीः मंगलानिर्भवन्तु कुर्वन्तु वीरग्नो हविः प्रजननं मे अस्तु दशवीरग्नो द्रवगणपुष्पस्तये आत्मसनि प्रजासनि पशुसनि लोकसन्यभयसनि अग्निः प्रजां बहुलां मे करोत्वन्नं पयोरेतो अस्मासु दत्ता सुखकर्ता दुःखहर्ता कर्ता विघ्ननाशी नमोऽपि पुरवीतो नमोऽपि सर्वाणि
मला खूप आनंद झाला की मी इथं लहान असताना या गल्लीमध्ये इंटरनॅशनल वर्कशॉप ते कोष्टींचं आहे, तर त्यांचे आई होते, त्यांना खेळायला ज्यावेळेला लहानपणी होतो तर त्यावेळेला मला यांनी सांभाळलं. त्यात पहिल्यापासून मी ह्या गणपतीला येत होतो आणि आज मला सगळ्यात आनंद झाला की एवढं स्थानावर लहान असताना असं फिरत जायचं तर त्यावेळेला कुणी हे नाही, पण आज मला इथं आरतीला बोलवलं तर ट्रस्टचा आणि इथं आभारी आहे. नाही, हे पहिल्यापासून करतात हे मला माहिती आहे आणि आता या 4-5-10 वर्षात अजून जोरात कार्यक्रम चालू आहेत. हे कार्यक्रम मी मला कसं चालता येत असताना गर्दीत येता येत नाही, पण मी टी व्हीला वगैरे आपल्या समाजाचं हे गणपतीचं हे नाही. मी माझे गणपतीने संपूर्ण इच्छा दगडूशेठ आणि ह्या गणपतीने सगळ्या माझ्या इच्छा पुऱ्या करत, म्हणजे देवाला कुठलं साकार नाही घातलं. कारण माझ्या जगात नाव व्हायला पाहिजे, जगात नाव झालं. काही इच्छा कुठली अशी बाकी नाही. 4 म्हण आहेत, लग्न करावं बघू लग्न झालं, जग पाहावं फिरून जग फिरून झालं, अशी माझी इच्छा असे कुठली राहिली नाही. आज दर्शन घेतलं हे मला खूप आनंद झाला. मुलांनी आणि अध्यक्ष साहेब रंगाचे साहेबांनी मला इकडं बोलवलं, त्याबद्दल मी संस्थेचा आणि आपण ह्या चॅनलचा पण मी आभारी आहे. नमस्कार. सगळ्यात प्रथम आज इथं आरतीचा योग आला, हा खूप छान योग आहे. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं यायचं, तर आज सकाळ मुहूर्त आम्ही हे केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुरलीकांत पेटकरजींवरची जी चंदू चॅम्पियन फिल्म्स आली आहे, लास्ट आम्ही जवळजवळ 6 ते 8 वर्षापासून याच्यावरती काम करत होतो आणि ही ॲक्च्युली मोटिवेशनल फिल्म आहे. मुलांनी डिप्रेशनमध्ये झालेलं पाहिजे आणि खेळासाठी योगदान आणि एक स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुलाचं हे आहे. ऑलिम्पिकचं गोल्ड खशाबा जाधव सरांचे ॲक्च्युली श्रद्धास्थान होते आणि त्यांनी ती पहिली मिरवणूक बघितली त्यांची कराडला. ह्याच्यावरती पूर्ण स्टोरीज आहे ती आणि त्या स्वप्नाच्या मागं धावता मुलगा किती त्याला संकट आली आणि त्यातून कसे मार्ग निघत गेले, सगळ्या गोष्टीचा साथ मिळाली, लोकांनी साथ दिली आणि नंतर त्यांनी हे ऑलिम्पिकचं भारताचं पहिलं गोल्ड मेडल आणलं आणि खूप छान स्टोरी आपण सगळ्यांनीही बघावी. आणि शाळेतल्या मुलांचं CM साहेबांबरोबर आपण मागच्या 1 आठवड्यात मीटिंग झाली, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण पण ही मुलांसाठी दाखवू, लहान मुलांना जे आहे की ज्या मुलांची परिस्थिती नाही आहे किंवा काय नाही, ग्रामीण शाळा किंवा शैक्षणिक शाळांना ही फिल्म्स आपण दाखवू आणि याच्यात डिमोटिवेशन फिल्म हे करून आपण दाखवू आणि नक्कीच महाराष्ट्रातून एक ऑलिम्पियन तयार होईल आणि भारताचं नाव नक्की ते उज्ज्वल करतील. धन्यवाद. हो, 100% ठरेल, पण त्यांनी ते मन लावून बघायला पाहिजे पहिल्या ह्याच्यात. आणि ही फिल्म जी आहे ही सत्य घटनेवरती आधारित आहे. आजही सरांच्या पाठीत 1965ची एक गोळी त्यांच्या स्पाईनमध्ये अडकलेली आहे. आम्ही त्यांना म्हणतो आहे तुम्हाला पाकिस्तान वॉरचं गिफ्ट आहे आणि त्याच्यावरती काय म्हणतात त्याला 8 गोळ्या काढल्या होत्या, 1 गोळी अजूनही आहे, तर तुम्ही बघू शकता, मी दाखवतो. चालेल, थँक्यू. खूप मेहनत घेतली म्हणजे कबीर आणि कार्तिक सरांनी. थँक्यू कबीर सर, साजिद नाटेडोरवाला, आणि नक्कीच ही 100 क्रॉस करून जाईल. गेलेली आवडी. CM साहेबांकडं डिमांड केली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलाने दिसायला पाहिजे, कारण की प्रत्येक मुलाची परिस्थिती नाही आहे की ते फिल्म्स बघण्यासाठी. तर आपण त्यांना निवेदन दिलं की सर म्हटलं तुम्ही असं करा, आणि त्यांनी पण मान्य केले, आपण हे नक्कीच हे दाखवू. याच्यामध्ये कुठलाही दांगडी नाही, ही स्पोर्ट्स मोटिवेशनल फिल्म आहे आणि मेन म्हणजे डिसॅबिलिटीवरती ती फिल्म्स आहे. एक अपंग तो आल्यावरती लोक कसे सगळे सोडून जातात किंवा काय असतात, त्यातून कोणी न खचता तुम्ही हे शेवटी आपलं मोटो फायनल करायचं आहे, तर ती सगळं आहे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.